नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्राची ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण बहुतांश शेतकरी असे म्हणत असतात की शेती परवडत नाही। मात्र आज मी ज्या शेतकऱ्यांना तुम्हासोबत भेटवणार आहे ते शेतकरी आहेत अतुलजी मुळे। यांचं मत मात्र आहे की शेती परवडतेच। ही शेती परवडते का आणि कशी हे समजून घेण्यासाठी आज मी त्यांच्याकडे आलो आहे। अतुलजी, आपलं मनापासून स्वागत। साहेब धन्यवाद। मला सुरुवातीला सांगा की शेतीची सुरुवात कधीपासून झाली आणि शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके करतोय आपण? शेती साधारणपणे 6 वर्षापासून शेती करतोय मी। बर। शेतीत कांदा, आगात कांदा, मागास कांदा इत्यादी पिके घेतोय। बर बर बर। आता कांद्याचं नियोजन करत असताना कसं असतं, वर्षभराचं प्लॅनिंग कसं असतं आपलं? आता नियोजन आम्ही 2 टप्प्यात करीत असतो। एक लाल कांदा आणि एक साठवणीसाठी जो कांदा असतो त्याच्यासाठी। तर प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं राहतं। हो, अशा पद्धतीने करत आहे। बर बर। मग आता लागवडीपूर्वी मग कशी मेहनत काय करता आणि मग लागवड कधीपासून होते? लागवडीच्या आधी जमीन आपली व्यवस्थितरित्या नीट करून पाहिजे। त्याच्यानंतर लागवड करायची। लागवड केल्याच्या नंतर आपले जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही वापरतो, त्याचं साधारणपणे चांगला रिझल्ट येतोय। बरं बरं। आता काय प्राची ॲग्रोचं कोणकोणते प्रोडक्ट आपण कांद्यासाठी वापरतो? प्राची ॲग्रोचा आम्ही फास्ट रिझल्ट, कृषी वरदान, ते जैविक खत ते वापरतो। अजून ते ओके एक टॉनिक आहे ते एक वापरतो, असं वापरतो इत्यादी प्रकारचे। बरं बरं। काय फरक जाणवतो कांद्यामध्ये हे सगळी खतं वापरल्यामुळे? काय फरक जाणवता? आम्हाला रिझल्ट तर फार 100% भेटलेला आहे। त्या प्रॉडक्टचा रिझल्ट आम्हाला 100%, फास्ट रिझल्टचा रिझल्ट एवढा 100% ना, लय जबरदस्त रिझल्ट आहे फास्ट रिझल्टचा। काय कांद्यामध्ये काय फरक जाणवतो? कांद्यामध्ये फरक म्हणजे फास्ट रिझल्ट सोडल्याच्या नंतर त्याची साईज, चकाकी, त्याचा आकर्षणपणा सगळा व्यवस्थित येतोय त्याला। बर बर। टिकाऊ क्षमतेमध्ये तुम्हाला कसा फरक? टिकाऊ क्षमतेमध्ये बी चांगला रिझल्ट आहे त्याचा। शेतकरी नेहमी असं म्हणत असतात की शेती परवडत नाही। शेती परवडते आम्हाला। परवडत नाही, मग तुम्ही म्हणता शेती परवडते। शेती कशी परवडते हे जरा थोडक्यात जरा या शेतकऱ्या सर्वांना परवडते मग कष्ट प्रामाणिकपणे असला तर शेती परवडणारच आहे। आजचं काम आजच करायला पाहिजे, उद्या करून नाही जमणार। त्याच्यामुळे शेती परवडते आणि घरचा राब जर असेल तर निश्चितपणे शेती ही परवडते। म्हणजे जे शेतीतलं काम आहे रोजची रोज जर केलं, रोज करायला पाहिजे नसते, ते मागे पुढे ढकललं तर नाही शेती नियोजन सगळं विस्कळीत होऊन जाते ते। आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं आपले जे शेतकरी तुमची ही मुलाखत पाहत आहेत त्यांना काय सांगाल? त्यांना काय नाही, फक्त सांगा आपलं जे प्रॉडक्ट आहे फास्ट रिझल्ट, जैविक ते कृषी वरदान जैविक खत, ते ओके टॉनिक इत्यादी प्रकारचे तुम्ही प्रॉडक्ट वापरा। शेती हमखास 100% रिझल्ट भेटणार शेतीमध्ये या प्रॉडक्टचा। तुम्ही हे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरताय? आज 3 वर्ष झाले, पण रिझल्ट एकदम 100% ओके मध्ये रिझल्ट भेटतो त्याचा। ओके अतुलजी, धन्यवाद। आज आपण वेळ काढलात आणि आमच्या सर्व या शेतकरी बांधवांपर्यंत आपले अनुभव कथन केलेत। मनापासून धन्यवाद। धन्यवाद साहेब। धन्यवाद।